इतका वेग त्या चेंडू मध्ये होता. यावेळेला मात्र चेंडू रडार मध्ये होता आणि त्याला पाठवलंय सीमा पार. कशा प्रकारे हा षटकार खेळला. फुलर लेनचा बॉल होता, फक्त टायमिंग दाखवलं, उत्तुंग टायमिंग. स्वीट साऊंड इन द मिडल ऑफ द बॅट अँड बॉल हॅज गॉन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. 6 धावांचा फटका. हे आवाहन स्वीकारलंय. हे आवाहन पेलण्यासाठी ही जोडी सुद्धा आता सज्ज झाली आहे. 3 चेंडून 10 विदाउट एनी लॉस, 10 बिनगडी बाद. या मॅचला जिंकण्यासाठी यावेळेला चेंडूला हवेमध्ये खेळलाय. वन बाउन्स चौकार यावेळेला येताना पाहायला मिळाला. बघा, फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मात्र मारण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. हे फक्त एक इन्व्हिटेशन होतं किशोर सोलंकी यांच्या साईडला. बॉलरला आता मात्र प्रश्नचिन्हात टाकलंय. लेंथ वरती चेंडू डिलिव्हर करण्यासाठी रास्त केलंय. यावेळेला फील्ड कडे पाहिलंय. स्क्वेअर लेग मध्ये कदाचित असू शकतो किशोर यांचा. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा ते वेळेला किशोर सोलंकी यांच्या बॅट मधून. आणि यावेळेला नक्कीच लेंथ वरती डिलिव्हर तर केलं गेलं बॉलला, परंतु यावेळेला स्लॉट वाली लेंथ होती आणि त्याला मात्र समोरच्या प्लॉट मध्ये पाठवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. बाकी आहे या पंचकातला. पुढे येऊन खेळलेत आणि जखमेवरती केवळ आलाय किशोर सोलंकी यांच्या बॅट मधला दुसरा षटकार. आतापर्यंत वैयक्तिकरित्या 2 षटकार 2 चौकार. यावेळेला सुद्धा स्लॉट मध्ये होते. लेग स्टंपच्या बाहेर आले. पदललित दाखवून चेंडूला षटकामधला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक सुंदर फटका. आणखी नाव लक्षात असू द्या. शेवटचा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा पदललित दाखवून हा खेळलेला फटका आहे. हा किशोर सोलंकी, पॉवर ऑफ देअर